महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आलं का असा सवाल पत्रातून विचारण्यात आलाय। तसंच रुपाली चाकणकरांना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा असा टोलाही लगावलाय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर कमेंट केल्यामुळे राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते सोनाली गाडे हिनं संगीता भालेराव यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप केला। राजकारण्यांचा या सगळ्यांना पाठिंबा असतो, त्यामुळे अनेकांना धमक्या देतात असं संगीता भालेराव यांनी सांगितलंय। रुपाली चाकणकर यांच्या एका पोस्टवर त्यांना मुक्त करा अशी कमेंट केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यानं या संगीता भालेराव यांना धमक्या दिल्या, फोन केला आणि त्यांच्या खाली अनेक कमेंट देखील केल्या आहे। एक बाई असून तुम्ही असं कसं बोलू शकता, एवढंच नाही तर फोन करून देखील त्यांना धमकवलंय। काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही काय नेमकी कमेंट केली होती? मी एक पोस्ट केली होती आधी की एक सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, महिला आयोगाचं अध्यक्षपद एक सक्षम असावं आणि पोस्ट लिहिली तर मुक्त करा हे पद म्हणून, एवढंच। बाकी काही त्याच्यात आक्षेपार्ह नाही। मी व्यक्तिगत टीका करत नाही कधीच, आणि म्हणजे माझे विषय बाकी इतर विषय सामाजिक विषय असतात। पण मग त्या बाईंनी त्यानंतर त्यांचा फोन आला की बरेच फोन आले, 18 फोन आले, तर मी दुसऱ्या बिझी होतो फोन, आणि नंतर परत फोन आला तर कंटिन्यू फोन येत होते। त्यांनी लिहिलं तू का बरं अशी पोस्ट केली तुम्ही? म्हटलं काय केली पोस्ट? तर म्हणे रुपालीताईंच्या याच्यात। तर म्हटलं काय केली मी, काय फक्त म्हणे राजीनामा कशाला मागते? म्हटलं मग आता त्यांना म्हटलं महिला आयोगाबद्दल म्हणजे जे काही चाललंय त्याबद्दल म्हटलं नाही म्हणे तुला काही पोरं नाहीत का वगैरे वगैरे बरंच काही लिहिलं। म्हणून मुलाबरोबर त्यांनी व्हिडिओ टाकला। म्हटलं त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे, म्हटलं जे चाललंय महिलांच्या बाबतीत त्याबद्दल बोलले। आणि त्यांनी बरंच मग नंतर ह्या पोस्टवर त्यांनी बरंच ते नंतर बघितलं मी, आणि मग बरंच काय तुझं काम कर वगैरे असं शिवेगाळ। तर मग मी शांततेत उत्तरं दिली। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते, आणि नाही असं कर। मी म्हटलं आम्हाला मॅनर्स आहेत, त्यामुळे माझी कधीही अशी वाईट पोस्ट नसते। म्हटलं आपण सभ्य भाषेतच उत्तर आणि नंतर मी ते 2-3 दिवस काही त्याच्याकडे लक्षही दिलं नाही।